ओके तिरंगा न्यूजला. या सगळी इकडे या चौकोनात या इकडे. चला 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 मला का मोबाईलचं काम झालं तर यायला घेतो. मोबाईल इम्पॉर्टंट आहे, कॅमेराला टक्कर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. मुलांच्या मनावर महापुरुषांचे संस्कार व्हावेत म्हणून वसतिगृहामध्ये सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय उत्साहपूर्ण ढालतोशाच्या गजरामध्ये वसतिगृहापासून तर शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत आम्ही आलो आहोत. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि अशी प्रेमाची, देशप्रेमाची भावना मनामध्ये रुजावी या हेतूने हे उपक्रम वसतिगृहाने आयोजित केले जातात. या ठिकाणी तिरंगा न्यूज यांनी आम्हाला या ठिकाणी आमचं चित्रीकरण केलं, त्याबद्दल मी असलम भाई बिनसाद यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. असेल तर काय बोलवत आहे बंधू आलतो वाटतं ऑफिसला. या थोडं मागे या थोडं मागे. तर मी कार्तिक चव्हाण मी तुमच्या समोर काही दोन शब्द सांगितले ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जबाई आणि त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आणि शूर पर्वतावर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा स्थापनेसाठी अनेक कल्याणकारी योजना काढली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भावानी व माता जिजाऊची, यशाला लाट आली भाग्याची आणि मृत्यूमय शिवली स्वराज्याची. म्हणून म्हणतात जय भवानी जय शिवानी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर गोवा येथे उपस्थित माझ्या मित्रांनो, माझे नाव ऋषिकेश शिवसुलताने. इयत्ता 5वी तुकडी राहणार तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज मी एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला आणि तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. मानाचा मुद्रा. आज 19 फेब्रुवारी 1630 सोन्याचा दिवस. या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका स्नेहाचा जन्म झाला. तो स्नेह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. ते शहाजीराजे आणि जिजाऊचे पुत्र होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चालाक बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली तर वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा आधार भेटला. व जय हिंद जय महाराष्ट्र. क्षत्रिय कुलाल कंस सुवासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अर्णव सभाचा नावड. इयत्ता 5वी तुकडी राणा डाकेपुर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सर्वांनी व्यासपीठ मान्यवर विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचे असे एकमेव राजे त्यांनी मुठभर मावळून स्वराज्य निर्माण केले. समाजातल्या स्त्रियांना सन्मान दिला, शेतकऱ्यांना न्याय दिला. असे हिंदुस्थानाच्या आराध्य हिंदू स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. जिजाऊ त्यांना जो दिवस आपण जगभर शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. जिजाऊ त्यांना शूरवीरांच्या गोष्टी सांगत. शिवा आपला जन्म सरदार म्हणून चाकरी करण्यासाठी झाला नसून तर गोरगरिबांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे. आणि जिजाऊंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षात रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. माझे नाव अजित गणित जाधव. इयत्ता 5वी तुकडी राहणार तुकडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग तसे उपस्थित सर्व मित्रांनो, आज मी तुम्हा सर्वांना काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका. ही माझी नम्र विनंती. पुत्रांचा अवतार म्हणजे शंभूराजे. जिजाऊचा संस्कार म्हणजे शंभूराजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तलपती दरबार म्हणजे शंभूराजे आणि सहस्या रक्ताचा अंगार म्हणजे शंभूराजे. अशा नमस्काराची जागा हल्ली खूप कमी होत चाललेली आहेत. पण त्याचं नावच ऐकता मस्तक नसुमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. मस्तक नसुमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. त्या बाळासाहेब जिजाऊ त्यांचे 33 कोटी कोटेमध्ये देवांची मंदिरे असतील पण त्यांची पूजा फार कमी लोक करतात. पण माझ्या राजा चौकोट्यामध्ये असं एकही मंदिर नाही तरी त्यांची पूजा लाखो लोक करतात. ते जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. ए संभाल मर सकता है पर लेकिन बेईमानी नहीं कर सकता. ए संभाल मर सकता है पर लेकिन बेईमानी नहीं कर सकता असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज. आले किती गेले किती उठून गेला बाराडा. आले किती गेले किती उठून गेला बाराडा. स्वप्नाने माझे शुभाचा दारा. ते अवघ्या मुठभर मावळे घेऊन आबाबा सोरे गाजले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकणारा माणूस महाराष्ट्रामध्ये नव्हे तर उभ्या हिंदुस्थानामध्ये सुद्धा सापडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. जिजामातांनी त्यांना
एवढ्या मुलींनी माझे 2 शब्द सांगितले. धन्यवाद. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ज्या मातीचा जन्माला आलो तिचा रंग सावळा, ज्या मातीचा जन्माला आलो तिचा रंग सावळा, सह्याद्री असो हिमालय मी छाती ठोकून सांगतो मी छत्रपती शिवरायांचा बाळा, मी छत्रपती शिवरायांचा बाळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे व आईचे नाव जिजाबाई असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 रोजी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व स्वराज्याची स्थापना केली. स्वतः राज्याभिषेक करून घेतला.
जानता शिवाजी राजा माझा एक तो होऊन गेला, जानता शिवाजी राजा माझा एक तो होऊन गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला, इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला. शिवाजी महाराज आदर्श राजा होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला व संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. 14 मे 1657 रोजी त्यांचा जन्म झाला. गीत सादर करतो हे तुम्ही शांततेचं नाही का याशी मन नंबर होती. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय जड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शुभाचं नाव गाजतंय जड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. प्राणपणाने लढले नाय आमच्या निगळ्या छातीवर, प्राणपणाने लढले नाय आमच्या निगळ्या छातीवर. पुन्हा जन्म घ्या अशीच्या शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशीच्या शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय जड किल्ल्याच्या दगडावर. एवढे बोलून मी मला 2 शब्द सांगतो. जय हिंद जय महाराज. माझे नाव सुमित शरद फुले, माझे नाव सुमित शरद फुले. आपला तालुका निवडीवर राजनगर तालुका अंबड जिल्हा जालना. शिवाजी
या 300 किल्ले या किल्ल्याची बांधणी व दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला. आले किती गेले किती उडून गेले बघा. आले किती गेले किती उडून गेले बघा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांच्या दाराला. धन्यवाद. जय हिंद. राहणार पुणेगाव तालुका निवासा जिल्हा अहमदनगर. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर माझ्या सर्व मित्रांनो, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून नंबर येऊन. एक, शिवाजी महाराज भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती आई जिजाऊची, माय भवानीची. देशाला साथ आणली भगव्या झेंड्याची, मूर्त मेढवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे तर आईचे नाव जिजाबाई होते. लहानपणापासून ते छत्रपतीचे होते. शिवाजी महाराजांना राजा बनवण्यासाठी जिजाऊंनी उत्तम शिक्षण दिले. जिजाऊ शिवरायांना रामायण महाभारत गोष्टी सांगत, भीमाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगत असं. शिवरायांना 12 बुद्धिमान होते, वास्तू अभिमानात होते, अनेक भाषा अवगत होत्या. आई वडिलांचे संस्कार त्यांच्यासाठी त्यांच्या मनातून घालून रुजत होते. औरंगजेब 6 नोव्हेंबर 1959 रोजी महाराजांनी औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट होती. अफजल खानाने शिवाजी महाराजांना लगापटाका ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. निधड्या छातीने अफजल खानचा पुतळा पाडला. वाघनखेने अफजल खानाला ठार मारला. मुठभर मावळे घेऊन हजारो शैतानांना लढून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुद्रा केला. असा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला. महाराजांनी पन्हाळगडात अडकले होते. त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर औरंगजेब बादशाने दिल्लीची स्वारी शाहिस्ता खानाच्या पाठवली होती. त्यावेळी शाहिस्ता खानाची व आदिलशाहीची भेट सुरू होती. चित्ती हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना जाणणारे, परत ते फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणी जिथे जी जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राचे शान, अन्न मानणारे राजे चिंतक, जनतेचा राजा असा छत्रपती शिवाजी महाराज. पती पंचेंद्र लेखेवा माता विष्णू वंदिता, शेषा पुत्र भद्राय राजते. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते. साई बोलल्याने मनाला शांती मिळते. राम बोलल्याने मनाला पाप मुक्ती मिळते. जय शिवराय बोलल्याने मनाला आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी मिटणार नाही. हजारो जन्म का एक जन्म तरी झाला तरी नाथ शिवरायाचा कधी सुटणार नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपितो. जय हिंद जय महाराज. चालवतो त्याचं नाव यसाजी. जो 2000 शत्रूंशी एकटाच लढतो त्याचं नाव बाजी. जो हात कापला तरीही एकटा शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. जो ढाण्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र आणून स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. माझे नाव आर्यन गुले, 9वी तुकडी, राहणार कानडगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, आज दैत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्रित जमलेलो आहोत. तर मी आपणास छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते आपण शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अंधार झाला की रात म्हणतात आणि तांदूळ शिजला की भात म्हणतात. अंधार झाला की रात म्हणतात आणि तांदूळ शिजला की भात म्हणतात. आणि या महाराष्ट्रात राहून ज्याला छत्रपती शिवाजी महाराज नाहीत त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात. 19 फेब्रुवारी 1630 आज तो सोहळ्याचा दिवस, ज्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंच्या पोटी शिवछत्रपती राजांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 15 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत रारेश्वर मंदिरामध्ये
हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. स्वराज्य स्थापन करणे ही काय सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वोच्च गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. निजामशाह, आदिलशाह, मुघल बादशाह अशा तिन्ही शत्रूंना त्यांनी लढा दिला. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांवर अतिशय चांगले संस्कार टाकले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच अतिशय हुशार होते व छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधली, अनेक युद्ध जिंकली. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीवर हिंदुस्थान हादरून गेला. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीवर हिंदुस्थान हादरून गेला. मुठभर मावळे घेऊन हजारो सैतानांशी लढून गेला. छत्रपती शिवाजी महाराज लहान होते आणि ते एक दिवशी रडत होते. राजमाता जिजाऊ त्यांना म्हणाल्या की हे बाळा रडू नकोस, रडणं गागणं हे भित्र्यापणाचं लक्षण आहे. या संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जण रडतच आहे. तू तरी रडू नकोस, त्या दृष्टांना रडवावेत आणि या दीनदलितांना हसवावेत हीच माझी इच्छा आहे. कमल नव्हती, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कमल नव्हती, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण या सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद महाराष्ट्र. नाव कावचं बरोबर चव्हाण, दबाची तुकडी बर राहणार गोंडेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. आम्ही इथे शिवाजी महाराजांविषयी काही थोडं गीत सादर करणार होते. तुम्ही शांत चित्त नाही का अशी माझी नम्र विनंती.